नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावतीत हनी ट्रॅप बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून उकडले तब्बल 69 लाख रुपये. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पती पत्नी विरुद्ध नांदगाव पेठ पोलिसात गुन्हा दाखल. मोबाईल रिचार्ज दुकानातून सुरू झाला होता हनी ट्रॅपचा खेळ. आधी शेतकऱ्यांनी दिली होती 10,000 उसनवारीवर. त्यानंतर संबंधित महिलेच्या संपर्कात आला होता शेतकरी. महिलेने आपल्या मायाजालामध्ये या शेतकऱ्याला ओढले आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांनी या महिलेला लाखो रुपयांचे धनादेश दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तुमची जिंदगी बर्बाद करून ठेवेल अशा दिल्या जात होत्या आरोपीकडून धमक्या. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. या प्रकरणी जे फिर्यादी आहे धर्माळे त्यांनी त्यांची 2020मध्ये एका महिलेशी ओळख झाली. ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध आणि शरीरसंबंध प्रस्थापित झाले. नंतरच्या काळात त्या महिलेनी हे संबंध माझ्या घरी कळले तर आपल्याला अडचणीचे होईल असे सांगून आणि तिच्या नवऱ्यानेसुद्धा याबाबत त्याला धमकावून त्यांच्याकडून वेळोवेळी असे रोख कॅश किंवा चेकद्वारे आणि बँकेत भरण्याद्वारे असे जवळजवळ 69 लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहेत. आणि याबाबतसुद्धा त्यांना आणखीन पैसे दे, नाहीतर मग तुझी सार्वजनिकरित्या बदनामी करू, पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल करू, अशा पद्धतीने विविध धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत आणि अजूनही त्यांना ते पैसे मागत होते. अन्यथा तुझ्यावर बदनामी करू, केस दाखल करू अशी धमकी दिल्याने सदरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याला तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी संबंधित पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. त्याची आमच्याकडे काही तक्रार आम्ही पती पत्नींवर दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे.